ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की कशा पद्धतीने आता प्रिया वेषांतर करून जाणार नागोबाला भेटायला आणि आता घरी आल्यावरती इन्स्पेक्टर सावंतांना बघून प्रियाची चांगलीच बोलती बंद होणार. आता नेमके इन्स्पेक्टर सावंत घरी का आले, काय घडतं हे सगळं जाणून घ्या आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या विमल ही भाजी आणायला मार्केटमध्ये निघालेली असते. ती कल्पनाला म्हणत असते, वहिनी घरातला सगळाच भाजीपाला जवळपास संपत आला, तर भाजीपाला घेऊन यायला हवं. मग मी काय म्हणते, मी जाते आणि भाजीपाला घेऊनच घरी येते, म्हणजे कसं उगाचच्या उगाच टेन्शन नको ना. त्याबरोबर लगेच सायली म्हणते, विमलताई अहो तुम्ही कशाला जाताय, मीच जाते ना भाजीपाला घेऊन यायला. तसंही खूप दिवस झाले माझं मार्केटमध्ये जाणं झालंच नाही आहे, सतत आपली कामात असते. त्याबरोबर कल्पना लगेच म्हणते, ठीक आहे सायली, तुला जर भाजीपाला आणायला जायचं असेल तर जा तू. त्याबरोबर आता प्रियाला तर नागोबाला भेटायला जायचं असतं आणि प्रिया आता हे बोलणं ऐकते यांचं भाजीपाला आणायला जाण्याचं. प्रिया विचार करते, येस हीच तर खरी उत्तम संधी आहे. जर मी आत्ता भाजी आणायला जाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडले तर मला नागोबाला अगदी सहज जाऊन भेटता येईल आणि कोणाला माझ्यावरती शंकासुद्धा येणार नाही. येस, मग काय, प्रिया लगेचच वेळ वाया न घालवता तिकडनं कल्पनाजवळ येते आणि कल्पनाला म्हणते, आई मी काय म्हणते, भाजीच आणायला जायचं आहे ना, मग त्यासाठी सायलीने जाण्याची काय गरज आहे, मी आहे ना, मी जाऊन घेऊन येते भाजीपाला. त्यावर कल्पना म्हणते, काय? त्यावर प्रिया म्हणते, हो मी येते ना जाऊन भाजीपाला घेऊन. नाही म्हणजे बघा मगाशी जेव्हा रांगोळी काढायचं होतं बाहेरचं काम, तेव्हा तुम्ही काय म्हणालात की तन्वी आहे ना, तन्वी करेल. मग आता खरं तर भाजीपाला आणणं हे सुद्धा घराबाहेरच जाऊन करायचं काम आहे ना, मग ते तरी कशाला सायलीला करायला लावताय, ते सुद्धा मीच करते, मी येते पटकन भाजीपाला सगळं घेऊन येते हां. आणि मग आता प्रिया घरातनं बाहेर पडते, पण ती विचार करते की नाही मी नागोबाला भेटायला अशी आहे तशी नाही जाऊ शकत, कारण आता मला पोलीस स्टेशनमधले पोलीससुद्धा ओळखतात. जर त्यांनी मला ओळखलं तर अर्जुन नंतर नागोबाला किंवा महिपतला भेटायला गेल्यावर पोलीस हे अर्जुनला सांगू शकतात, त्यामुळे मला काहीतरी शक्कल लढवावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला आता सायली ही म्हणत असते, आई अहो तुम्ही प्रियाला भाजी आणायला पाठवलेत खरं, पण तुम्हाला वाटतंय का की आपल्याला भाजी व्यवस्थित मिळेल म्हणून? त्यावर लगेचच आता कल्पना म्हणते, जाऊ देत ग सायली, कशाला उगाच आपण तिला नको म्हणायचं, आपण तिला नको म्हणणार, मग तुम्ही मला नको का म्हणताय, तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का, तुम्ही मुद्दामच असं करता, हे सगळं तिचं ऐकत बसायचं एवढं कुणी सांगितलंय? त्यापेक्षा ती म्हणाली आहे ना ती भाजी घेऊन येते तर जाऊ देत. तसंही आपल्याला माहिती आहे ती काही व्यवस्थित भाजी आणणार नाही आहे, पण काय फरक पडतो, एवढी स्वतःच्या मर्जीने पहिल्यांदाच तन्वी काहीतरी काम करायला तयार झाली आहे ना, म्हणून मी म्हटलं जाऊ दे, करू देत, तेवढंच जरा कळेल बाहेरचं ऊन कसं असतं ते. त्यावर सायली म्हणते, हो हे अगदी आई तुम्ही बरोबर बोललात हां, रांगोळी नाही जमली आहे मागाशी, कमीत कमी भाजी तरी घेऊन आली तरी उपकार काय. त्याबरोबर लगेचच आता विमल म्हणते, मी एक काम करते, कडधान्य भिजायला घालून ठेवते, नाही म्हणजे नंतर तन्वीताईंनी भाजी काहीही आणली तरीही आपल्याला संध्याकाळी जेवायला भाजी काय बनवायची याचा ताण उरणार नाही. त्याबरोबर लगेचच आता कल्पना हसते. त्यावर लगेच आता विमल म्हणते, नाही म्हणजे सायली बहिणींनीच भाजी आणायची वगैरे सवय आहे ना या घरात, आणि आज अचानक तन्वीताई गेल्यात म्हणून मी फक्त म्हणते. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणते, हो अगदी बरोबर बोलतेस तू विमल, एक काम कर, तू ना मसूर भिजत घाल. त्याबरोबर विमल लगेचच होकार देते. त्यानंतर मग कल्पना ही सायलीला म्हणते, सायली आता तन्वी गेली आहे ना भाजीपाला आणायला, मग तू एक काम कर, तोपर्यंत तू तुझ्या रूममध्ये जा आणि जरा आराम कर. तसंही खूप दिवस तुझी नुसती दगदग काम गडबड एवढंच सुरू आहे, जरा आराम कर, तुलाही जरा बरं वाटेल. त्यावर सायली म्हणते, आई अहो आराम कशाला, जर ती ह्या घरची सून धाकटी आहे आणि ती बाजारात भाजीपाला खरेदी करायला गेली आहे तर मी थोरली आहे, मी तोपर्यंत जरा घरातली झाडझटक करून घेते. खूप दिवस झाले माझा घरात हातच लागलेला नाही आहे, जरा माझा हात लावते घरात, झाडझटक करूनच घेते, आज घरी आहे तर हातासरचं काम होऊन जाईल. प्रिया आता नागोबाला भेटायला जाण्यासाठी काय करू असा विचार करते. मग तिला एक उत्तम कल्पना दिसते,
आणि ती म्हणजे एक बाई रस्त्यावरून बुरखा घालून चाललेली असते. प्रिया विचार करते, येस, नागोबाला भेटायला जायला मी सुद्धा बुरखा घालू शकते की. बुरखा घातल्यावर मला कोणीच नाही ओळखू शकणार आणि बुरखा मला कोणी काढायलाही नाही लावू शकत. मग प्रिया ठरवते, आता मी नागोबाला भेटायला जाणार आणि ते सुद्धा मी बुरखा घालून जाणार. मग काय, प्रिया लगेच मार्केटमधून एक बुरखा खरेदी करते आणि बुरखा स्वतःच्या अंगात घालते साडीवरतीच आणि आता ती तिकडनं नागोबाला भेटायला पोलीस स्टेशनला येते. पोलीस स्टेशनमध्ये येऊन मला नागराज किल्लेदार साहेबांना भेटायचं आहे असं ती सांगते. त्याबरोबर हवालदार तिला विचारतात, मॅडम तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला त्यांना का भेटायचं आहे ते सांगा. त्यावर प्रिया म्हणते की माझ्या नवऱ्याकडनं त्यांनी पैसे उसनवार घेतले होते, त्याबद्दल थोडं विचारायचं आहे. त्याबरोबर लगेचच आता हवालदार तिला परवानगी देतो आणि तिला तिचं नाव विचारतो. त्यावर ती सांगते जॅस्मिन शेख. त्यावर तो म्हणतो, बरं जाऊन भेटा तुम्ही आता. मग आता प्रिया तिथं भेटायला आल्यावर नागराज तर प्रियाला ओळखतच नाही. तो विचारतो, कोण तू आणि मी कधी घेतले होते तुझ्या नवऱ्याकडनं पैसे उसन? मी नव्हते घेतले कुणाकडनं पैसे बिसे. त्याबरोबर प्रिया म्हणते, ओ नागराज काका, मी आहे तुमची लाडकी पुतणी तन्वी म्हणजे बबली. त्याबरोबर नागोबा म्हणतो, तू इथे काय करतेस? त्यावर प्रिया म्हणते, काय करते म्हणजे? अहो तुम्ही माझ्याबद्दल जर इथे तोंड उघडलं किंवा माझ्याबद्दल काही खरं सांगितलं तर, म्हणून तुम्ही काही बोललात तर नाही ना, याची खातर जमा करून घ्यायला मी आली आहे नागराज काका. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये आणि महिपतमध्ये जे काही असेल, तुमचा जो काही वाद असेल, जो काही भांडण असेल, तो सगळा तुमच्यापर्यंत ठेवायचा. नागराज काका एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्यापर्यंत काहीही येता कामा नये. मी तन्वी म्हणून या घरात राहते आहे आणि मला तसंच तन्वी म्हणूनच इथे कायमस्वरूपी राहायचं आहे. त्यामुळे माझ्याबद्दलचं गुपित तुम्ही कधीच कोणाला सांगणार नाही आहात, समजलं ना? त्यावर नागोबा म्हणतो, अच्छा ही भीती वाटली आहे तर तुला, इतकी इन्सिक्युअर झालीस तू की तुला वाटलं मी पोलिसांना सगळं खरं सांगून टाकेन आणि मग पोलीस तुला पकडतील वगैरे आणि म्हणून इनसिक्युरिटी पोटी तू इथे आली आहेस ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, नागराजने कधी काय बोलायचं, कोणासमोर बोलायचं हे नागराजला व्यवस्थित कळतं. आणि आता मी काय तुझ्याबद्दल पोलिसांना सांगायचं की नाही हे सगळं आहे ना तुझ्या वागणुकीवर डिपेंड आहे. तू कशी वागतेस, तू काय करतेस यावर. आता जर तू माझ्या फेवरमध्ये राहिलीस तर अर्थात मी माझं तोंड नाही उघडणार, पण जर तू माझ्या फेवरमध्ये नसशील तर मग मला माझं तोंड उघडण्याबद्दल विचार करावा लागेल. त्याबरोबर प्रिया म्हणते, हे बघा तुम्ही. त्यावर नागराज म्हणतो, माझं बोलणं पूर्ण झालेलंच नाही आहे. तन्वी म्हणजे बबली उर्फ प्रिया मधुकर, माझं बोलणं आधी एकदा पूर्णपणे शांत ऐकून घे. महिपत माझ्या फेवरमध्ये राहिलं होता. महिपतचं नाव मी कधीच जगासमोर आणलं नव्हतं. माझ्यावर उलटा फिरला आणि बघितलंच ना काय घडलं ते त्याच्याबरोबर. तशी लगेचच प्रिया म्हणते, पण तो महिपत होता आणि मी प्रिया आहे. प्रिया लक्षात ठेवायचा, विसरायचं नाही तुम्ही ही गोष्ट. आणि तुम्ही काय माझं गुपित सगळ्यांच्या समोर आणालो? तुमची कितीतरी गुपितं आहेत ना, ती अशी माझ्याजवळ आहेत. माझ्या समोर बसूनच तुम्ही आणि त्या महिपतनी कितीतरी खलबत्तं कुठली आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझं एक गुपित बाहेर आणालो की मी खरी तन्वी नाही आहे, पण त्यानंतर मग मात्र तुम्हाला घाबरावं असं माझ्याकडे काहीच कारण उरणार नाही. आणि मग त्यानंतर मी अर्जुन आणि सायलीसमोर तुमच्या सर्व पापांचा पाढा वाचेन, पाढा. आणि मग अर्जुन सायली तुमचं काय करतील बापरे, मला तर विचारही करवत नाही. त्यामुळे माझ्याबद्दल पोलिसांना काहीही सांगायचं नाही. त्याबरोबर नागराज म्हणतो, मला नाही आहे तू शिकवायचं मी काय करायचं आणि काय नाही ते. आजपर्यंत नागराज किल्लेदारने तेच केले जे नागराज किल्लेदारला हवंय आणि यापुढेही नागराज किल्लेदार तेच करणार जे नागराज किल्लेदारला हवंय. समजलं ना? आता बास, मला पुढे चर्चा नकोय. बबली, चर्चा संपली. आता गुपचूप इकडनं निघायचं, समजलं ना? उगाचच्या उगाच मी पोलिसांना बोलवायचं, मग पोलिसांना मी सांगायचं की तू तन्वी म्हणजे रविराज किल्लेदारची खोटी मुलगी आहेस, मग पोलीस तुझा बुरखा काढणार, मग त्या तुझ्या बापाला तुझ्या खोट्या बापाला आणि सायलीच्या खऱ्या बापाला इथे बोलवणार आणि मग उगाचच्या उगाच तो तमाशा होणार. मग खरी तन्वी कोण आहे काय आहे सगळं विचारणार आणि मी सांगणार की खरी तन्वी तू नसून साय. त्याबरोबर लगेचच ती म्हणते, पुरे स्पष्ट शब्दात बोला ना की मी इथे थांबलेलं तुम्हाला नको आहे. नाही थांबणार मी इथे, निघून जाईन. ओके? पण
लक्षात ठेवा, पोलिसांच्या समोर तुम्ही तोंड उघडायचं नाही. आणि जर तुम्ही तोंड उघडलं तर मग मात्र मी पुढे काय काय पोलिसांना सांगेन हे सुद्धा विसरायचं नाही. त्याबरोबर आता प्रिया ही तिकडनं निघते आणि थेट घरी येते. आता प्रियाच्या डोक्यात नागोबा बोललेले शब्दच फिरत असतात, त्यामुळे ती भाजीपाला घ्यायला निघाली आहे घरात, नाही ती विसरते. आता घरी आल्यावर विमल तिला म्हणते, तन्वीताई द्या भाजीच्या पिशव्या. त्याबरोबर ती म्हणते, काय भाजी आणि मी. त्याबरोबर लगेचच आता तिला कल्पना म्हणते, भाजी आणि तू म्हणजे भाजी आणायलाच गेली होतीस ना तू, मग भाजीच्या पिशव्या कुठे आहेत? की बाजारात गेल्यावर तू भाजी आणायला गेली आहेस, याच गोष्टीचा तुला विसर पडला. तन्वी भाजीच्या पिशवी कुठे आहेत? त्याबरोबर मग मात्र आता प्रिया निरुत्तर असते. त्यावर लगेचच आता इकडे सासू म्हणजेच कल्पना तिला म्हणू लागते, कळलं का तुला, तुझ्यावरती आम्ही कोणीही विश्वास का ठेवत नाही ते आता तरी क्लिअर झालं असेल ना तुला. सायलीची वावा का करतो? कारण सायली तिच्या नवऱ्याला तर कामात मदत करतेच, त्यासाठी ती घराबाहेर जाते, पण त्या व्यतिरिक्त घरातही तिचं अगदी व्यवस्थित चोख लक्ष असतं. तन्वी तुझ्यासारखं नाही असं फक्त पार्ट्या पब फिरणं हिंडणं एवढंच करत नाही ती. नवऱ्याला कामात मदत करूनही घरातही तिचं तितकंच बारकाईने आणि व्यवस्थित लक्ष असतं. तुझ्यासारखं नाही, भाजी आणायला गेली आणि भाजी न आणताच विसरपणी घरी आली. नक्की भाजी आणायलाच गेली होतीस ना, की आणखीन काही करामती करायला गेली होतीस त्यामुळे भाजी घ्यायची विसरलीस? त्याबरोबर मग मात्र आता प्रिया घाबरते. आता काय बोलावं हे प्रियाला सुचत नसतं, तरीही प्रिया आता तोडून मोडून खोटं बोलण्याचा प्रयत्न करते. प्रिया म्हणते की आई हो, अहो भाजी घ्यायलाच गेले होते भाजी घ्यायला, पण अहो याआधी मी कधी भाजी घ्यायला गेलेलीच नाही आहे ना, त्यामुळे भाजी काय घेऊ हे मला कळलं नाही. इतक्यात तिथे इन्स्पेक्टर सावंत येतात. प्रिया इन्स्पेक्टर सावंतांना बघून घाबरते आणि म्हणते, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इथे? तसा लगेचच अर्जुन म्हणतो, हो इन्स्पेक्टर सावंत आहेत ते, त्यांना बघून तुला काय एवढा मोठा धक्का बसला? माझं त्यांच्याकडे काम आहे म्हणून आलेत ते, पण तुझं काय, तू इन्स्पेक्टर सावंतांना बघून एवढं का घाबरली आहेस तन्वी? पोलिसांना बघून घाबरावं असं काही कृत्य केलं आहेस का तू म्हणून घाबरली आहेस का? त्यावर प्रिया म्हणते, अर्जुन अरे काय बोलतोयस तू, मी तुझी वहिनी आहे, विसरतोयस का तू? आणि मी का पोलिसांना घाबरावं लागेल, मला असं काहीतरी वागेन, मी असं काही केलेलं नाही आहे. असं अचानक सभ्य लोकांच्या घरी पोलीस आले तर प्रश्न तर पडणारच ना, पोलीस का आले म्हणून, बस बाकी काही नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही काय आहे ना, ह्या सभ्य लोकांच्या घरात एक सभ्य वकीलही राहतो आणि वकिलाचं काम पोलिसांशिवाय होऊच शकत नाही, कळलं ना? त्यावर लगेचच पुरे खूप बोललास एवढं बोलून प्रिया तिकडनं स्वतःच्या रूममध्ये निघून जाते. मग प्रिया आता रूममध्ये येते आणि जरा निटकेचा श्वास सोडते. ती म्हणत असते, नशीब मला तर वाटलं की मी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्याच नागोबाने माझ्याविरुद्ध तोंड उघडलं आणि म्हणून पोलीस घरी आलेत. नाही, मला आता सध्या खूप सावधानीने आणि सांभाळून राहावं लागणार आहे. काहीही झालं तरी कोणालाही माझ्यावरती कुठल्याही पद्धतीचा संशय येऊन मला चालणार नाही, कारण तो अर्जुन, ती सायली हे लोक तर त्या महिपतच्या आणि नागोबाच्या तर पाठी पडलेलेच आहेत. पण जर चुकूनही त्यांना माझ्यावर थोडाफार जरी संशय आला ना, तरी ते मला सुद्धा सुखाने जगू नाही देणार. माझं सुद्धा जगणं मुश्किल करून टाकतील ती लोक. आणि त्यात आता अश्विनही माझ्याबरोबर नाही आहे. अश्विनने तर माझी साथच सोडली, पण काहीही करून लवकरात लवकर त्या अश्विनला घोळात घ्यावंच लागेल, कारण जोपर्यंत अश्विन माझ्या घोळात येत नाही तोपर्यंत मला सगळं काही करणं अवघड जाणार आहे. त्या अश्विनला मनवण्यासाठी आता काय करू, सगळं करायचं झालं, आता फक्त त्याच्यासमोर माकड उड्या टाकायच्या बाकी आहेत. नाही तर काय, इतका काय हा भाव खातो. पूर्वी तर त्याला यू पटवायचे, पण आता मला काय करावं लागतं. तर दुसऱ्या बाजूला आता साक्षीने सचिनवरती सुरी उगारलेली असते आणि ती सचिनला म्हणत असते, सचिन हे बघ मला तुझा मोबाईल दे, मला चेक करायचं आहे. सचिन तुला वेड लागलं आहे का असं म्हणतो. त्यावर साक्षी सांगते, हो लागलं आहे मला वेड सचिन, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी कोणाचाही खून करू शकते, मी काहीही करू शकते. त्यावेळी सचिन हसतो. साक्षी म्हणते, हसायला काय झालं आहे, तुला काय मस्करी वाटते आहे का, मी कोण आहे तुला माहीत नाही आहे सचिन. सचिन म्हणतो, साक्षी शिखरे. आता हे ऐकून साक्षीला खूप मोठा धक्काच बसतो, कारण साक्षीने तर सचिनला आजपर्यंत तिची ओळख समिधा शेखर अशी सांगितलेली. मग आता सचिन म्हणतो, काय झालं, धक्का बसला का स्वतःचं खरं नाव माझ्या तोंडून ऐकायला? साक्षी शिखरे, तुला काय वाटलं मला माहिती नाही आहे?
तू खरी कोण आहेस ती? साक्षी. साक्षी अगं नको गं करू ही सगळी नाटकं माझ्यासमोर. टाकून दे तू चाकू खाली. तुला काय वाटलं मला माहीत नाही आहे? अगं एवढ्या मोठ्या सचिनला तू फसवशील? तुझं काम नाही आहे गं साक्षी हे. तू खुनी आहेस, बरोबर ना? तू कुणाला मारलं आहेस, तू काय केलं आहेस, तुझा सगळा भूतकाळ मला माहिती आहे. तू जगापासून तुझं नाव लपवशील, पण तुझ्या चेहऱ्याचं काय? तुझा चेहरा कसा लपेल गं साक्षी? तुझ्याबद्दल इंटरनेटवर सगळी माहिती अवेलेबल आहे. त्यामुळे आता नाटकं करणं बंद कर आणि माझ्यावर हे चाकू बिकू उगारायची, मला धमकी द्यायची, मला घाबरवायची जी काही ॲक्टिंग करतेस ना ती सुद्धा बंद कर. कारण मला अगदी व्यवस्थित माहिती आहे की तू स्वतःच खूप घाबरलेली आहेस. त्यामुळे तुला वाटत असेल की तू नाटकं करशील, मला घाबरवायची वगैरे आणि मी घाबरेन, तर तसं काहीही होणार नाही आहे. मी तुला घाबरणार नाही आहे, समजलं ना? कारण तुझ्या हातात तुझाच जीव नाही आहे, तर तू माझा जीव काय घेणार आहेस? तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सायली आणि अर्जुनची मॅरिड ॲनिव्हर्सरी येणार असते. त्यासाठी घरातले सगळेच जण मिळून प्लॅनिंग करत असतात. अस्मिता म्हणत असते आपण एक काम करू, आपण ना मस्त फुग्यांचं डेकोरेशन करू आणि मस्त पिंक आणि व्हाईट, नाहीतर नको नको नको, पिंक आणि व्हाईट तर खूपच नॉर्मल झालं आहे, आपण गोल्डन अँड ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन करू. त्यावर लगेचच आता प्रतिमा आत्या म्हणते नाही अस्मिता तू म्हणती आहेस तर ठीक आहे, करायला काही हरकत नाही, पण मला काय वाटतं माहिती आहे का, आपण ते फुग्या बिग्यांचं डेकोरेशन करण्यापेक्षा की नाही छान असं मस्त फुलांचं डेकोरेशन करूया. फुलांचं डेकोरेशन कसं छान वाटतं आणि महत्त्वाचं म्हणजे मस्तही दिसेल. त्याबरोबर लगेचच आता प्रतिमा हिने हे सुचवल्यावर कल्पना म्हणते वा प्रतिमा तू अगदी उत्तम आयडिया सुचवलीस. खरं सांगू का तुला, सायलीला फुलं खूप आवडतात. त्याबरोबर आता प्रतिमा आत्या म्हणते लहान असताना तन्वीला सुद्धा अशीच फुलं खूप आवडायची आणि मलासुद्धा फुलं खूप आवडायची. तुला आठवतं आहे कल्पना, तिच्या प्रत्येक वाढदिवसाला आम्ही घरी फुलांचंच डेकोरेशन करायचो ना, कारण तिला फुलं तेवढी आवडायची. त्याबरोबर आता अश्विन म्हणतो ठीक आहे ठरलं, तर मग आपण सायली वहिनीच्या आणि अर्जुनच्या दादाच्या वाढदिवसाला सुद्धा. त्यावर लगेचच अस्मिता म्हणते वाढदिवस. त्याबरोबर अश्विन म्हणतो अरे तीच रे मॅरिड ॲनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस, त्यालासुद्धा आपण छान फुलांचं डेकोरेशन करूया. ओके. त्यावर सगळेजण म्हणतात हो ठरलं. तर आता अश्विन मनात म्हणत असतो की खरंच सायलीचा आणि अर्जुनदादाचा वाढदिवस सगळ्यांना लक्षात आहे, पण तन्वीबद्दल आणि माझ्याबद्दल कोणाच्या लक्षातही काही नाही आहे. पण खरंच सायलीचा लग्नाचा वाढदिवस लक्षात राहण्यासारखं सायली सगळ्यांबरोबर चांगलं वागते, प्रेमाने वागते, सगळ्यांना काय हवं नको सगळं बघते. आणि दुसऱ्या बाजूला तन्वी जी घरातल्याच माणसांना उपाशी ठेवण्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स करते. खरंच या दोघीजणी एकत्र लहानाच्या मोठ्या झाल्यात असं कधी कधी तर बघून वाटतच नाही. किती वेगळ्या आहेत या दोघी. आता अश्विनच्या मनात हा विचार येतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट